नमस्कार मित्रांनो, मी महेश शिवगण आणि तुमचं आम्ही जो कोकणचो या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मी चाललो आहे गावी गणेश जयंतीसाठी. मस्तपैकी ट्रेनने प्रवास करत चाललोय, कारण माझं रिझर्वेशन आहे भाई. मस्तपैकी धुकं पडलं होतं आणि त्यात हिरवी झाडं. क्रॉसिंगला लागलेली ट्रेन बघत होतो. बघता बघता आपलं स्टेशन सुद्धा आलं. चला तर उतरलो आता रिक्षा पकडायची आणि जायचं घरी. जाताना आम्हाला आहे ना डिक्कीत बसवलं होतं, पण ठीक आहे, पाठीवर मजा येत होती. मजा कसली, जाऊन परदेश ताणायचे होता आम्हाला. मित्र तुम्ही बघू शकता आम्ही आता चढलोय कलसावर. आधी आमची माणसं जरा मुंबईत आले जरा झोपले नाही, ते जरा काम चालू आहेत. दाखवा बाबा, हे बघा रात्री भाई. यस हा, लाईट तुम्ही बघू शकता इथे किती पेटते. शुक्रा कुठे जा शुक्रा. मित्रांनो, आज आम्ही पडद्यात आणताय. आजचा गणेश जयंतीच्या अगोदरचा एक दिवस आहे. तर आता बघू कसं काय करायचं. पडदा बांधायचं चालूच आहे. सकाळपासून मंडपाचे पडदे आणून थकलो. आता सर्व संध्याकाळची वेळ झाली म्हणून ठीक आहे, ऊन थोडं कमी झालंय. पण आता त्यात आमच्यात थोडा गमती जमती पण रंगल्या होत्या म्हणून ठीक आहे. हे सर्व झालं. आता जेवण करायला लागायचं. त्यामध्ये आता आम्ही काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा मिरची कट करून घेतली, नंतर मसाला रेडी केला, त्यानंतर कांदा चिरून घेतलाय आणि आता कोथिंबीर बारीक कापून घेतले. अजून पण कांदे आहेत, ते कापायचे बाकी आहेत. इकडून दादा कढीपत्ता घेऊन आलाय आणि हे टोमॅटो हे पण कट करायचे आहेत. चला तर कट करायला घेऊया. सर्व रेडी करून तर झालंय. दादाने पण आता शेगडी पेटवायला घेतले. आता जेवण करायला सुरुवात करू. आम्ही तयारी करता करता अर्ध्याने तर जेवण बनवायला सुद्धा घेतले. मग काय, आम्ही त्यानंतर थोडे पलिता फिरवण्यासाठी त्याच्यात गेलो. आम्हाला काय आम्हाला इथे आपण भाजी बनवतोय. माझं पलिता फिरवण्याचं काम झालंय. आता भाई थोडा पलिता फिरवायचं काम करतोय.
ही डाळ बनवण्यासाठी ग्रेव्ही आहे. त्यात आता आपण टोमॅटो टाकायचा आहे आणि तो थोडा ढवलून घेऊया. आपली डाळ बनवून रेडी झाली आहे. रात्री एवढी थंडी पडली होती त्यासाठी शेकोटीसाठी बसलो. आता वेळ आहे भाजीची. आई सर्व ग्रेव्ही आता ती मोठ्या टोपामध्ये टाकतोय. भात सुद्धा बनवून रेडी झाला आहे. आणि भाजी सुद्धा रेडी आहे. ती उतरून आता साईडला ठेवू. ढवलून ढवलून माझी जिरली होती पण भाईची काही जिरत नव्हती. पण ठीक आहे, ते पण करायला मजा येत होती. सर्व पाण्याची व्यवस्था सुद्धा करून ठेवली होती. आणि जेवण झाल्यानंतर जी आमची कामं सुरू झाली ती बघा. कसं डोक्यात कसं येतं तुझ्या हे सगळ्या आयडिया? हे लय भारी भारी येतात. तुला नाही माहिती माझ्या डोक्यात काय काय येतं. रात्रभर आम्ही रस्त्यावर रांगोळी काढायला घेतल्या होत्या. ठीक आहे, दादाने रांगोळी काढायला तर घेतली होती आणि काढली पण होती. पण त्यानंतर जे त्याने झाड रंगवायला घेतले ना, बाप रे. नवीन झाड उगवलं शुभ्रांकडे. 3 कलरचं झाड. आला? ठीक आहे. आता जा. 3 कलरचं झाड. तर हा होता आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास. दिवसभर आम्ही काय काय केलं ते तुम्हाला दाखवलं. आता भेटू आपण एका नवीनच व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.